ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या एका पॉझिटिव्ह भागामध्ये अजून एका गोष्टीचा आपल्याला उलगडा होणार आहे। आतापर्यंत सायलीने प्रतिमाला घरात आणलेला आहे। सायलीने सगळ्यांच्या आता लाडक्या प्रतिमाला घरात आणून त्यानंतर आत्ता होणारा हा उलगडा त्यापेक्षा जबरदस्त असणार आहे। तो म्हणजे आता इकडे प्रतिमा स्वतः सायलीला या भागात न्याय मिळवून देणार आहे। आता घरातल्या कुणालाही प्रतिमा ओळखायला तयार नसते, कुणाशी काही बोलायला तयार नसते, पण तीच प्रतिमा सायलीच्या मागे मागे करत असते। फक्त आणि फक्त सायली जे म्हणेल तेच ऐकत असते। सायलीने सांगितल्यावर तीच तोंडावरची ओढणी काढलेली असते आणि तोपर्यंत इकडे घरच्या सगळ्यांना कळतं की प्रतिमा फक्त सायलीच ऐकते। त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, प्रतिमा अगं तुझी ना मी इतके वर्ष वाट पाहते आहे। आज माझ्या समोर तू आलीस, आज माझ्या तू समोर आलीस, पण या अशा अवस्थेमध्ये मला तुझी ही अवस्था बघवत नाहीये। कुणी केली ही तुझी अवस्था? यावरती प्रतिमा अधिकच घाबरते आणि मागे लपते। मग मात्र सायली म्हणते, पूर्णाजी आपण ना सगळं त्यांना विचारूया, पण सध्याच्या घडीला मला असं वाटतंय की आपण त्यांना प्रेशराईज करायला नको आहे, कारण ना त्यांची मानसिक अवस्था बघता मला नाही वाटत की आपण त्यांना प्रेशराईज करून उगाच त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं बर्डन आणूया। यावरती कल्पना म्हणते, हो मला सुद्धा सायलीचं म्हणणं पटतंय, म्हणजे एकंदर त्यांची अवस्था बघता आपल्याला कळतंय की खूप मोठ्या त्या ट्रॉमामध्ये आहेत, त्यामुळे सध्या आपण थांबूया। यावरती पूर्णाजी म्हणते, मला पण तुझं म्हणणं पटतंय, पण मला माझ्या लेकीसोबत काय घडलं, मला माझ्या लेकीला कुणी हे सगळी अवस्था केली, किंवा 20-21 वर्ष ती कुठे होती, 20-21 वर्ष तिने काय केलं, हे सत्य जाणून घ्यायचं आहे आणि यासाठी मला माझ्या लेकीकडे बोलायचंच आहे। यावरती सायली म्हणते, हो पूर्णाई आपण त्यांच्याकडून सत्य काढून घेऊया, पण त्याआधी रविराज सरांना कळवा। मग पूर्णाजी रविराज सरांना हे सगळं कळवते। रविराज सरांना ते कळवल्यावरती इकडे आता रविराज ताबडतोब भेटायला येतात। रविराजांना भीती काय वाटते की रात्रीच्या वेळेला इतक्या रात्री पूर्णाईने आपल्याला काय इकडे बोलवलंय, आपल्याला इकडे बोलवण्यामागचं काम तरी काय, असा विचार करत रविराज धावत पळत येतात आणि त्याच वेळेला ते पूर्णाजीच्या इकडे येतात। काय झालं पूर्णाई, तुम्ही मला तातडीने का बोलवलत? तोपर्यंत इकडे आता कुणाशीही न बोलणारी प्रतिमा पायरीच्या एका कोपऱ्यात बसून राहते। ती तोंडावरती ओढणी घेऊन कुणाकडे काही न बघता एकटक बसून राहते। तोपर्यंत रविराज येतात। रविराज आल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाई उभी राहते। रविराज म्हणतात, काय झालं पूर्णाई, बोला बरं तुम्ही मला इकडे का बोलवलत? यावरती पूर्णाई सांगते, रविराज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट इकडे आहे। सायलीने आज तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट केलेली आहे। रविराज म्हणतात, काय झालं? यावरती पूर्णाई म्हणते, बघा तिकडे पहा, असं म्हणत पूर्णाई आता रविराजांना त्या पायऱ्यांवरती बघायला सांगते। त्यावेळेला आता रविराज जेव्हा तिकडे पाहतात तेव्हा कोण आहे पूर्णाई तिकडे? पूर्णाई म्हणते, पहा तरी। रविराज पाहतात आणि प्रतिमाला समोर बघून रविराजांची बोलतीच बंद होते। पूर्णाई म्हणते, बघा तुमची प्रतिमा परत आली। रविराजांना काहीच कळत नाही, प्रतिमा परत आले, पूर्णाई का थट्टा मस्करी करताय आणि ती पण या विषयावरती, असं म्हणत रविराज पूर्णाईकडे पाहतात। पूर्णाई तिकडे बोट दाखवते आणि रविराजांना प्रतिमाचा चेहरा दिसतो, प्रतिमा आपल्याकडे पाहत आहे हे दिसतं। रविराज पुढे पुढे एक एक पाऊल टाकतात आणि प्रतिमाला पाहिल्यावरती त्यांना 440 वोल्टचा झटका बसतो। प्रतिमा तू इथे, असं म्हणत ते प्रतिमाकडे एकटक पाहायला लागतात। प्रतिमा रविराजांकडे पाहते आणि भेदरलेली प्रतिमा त्यांच्याकडे एकटक पाहत बसते। त्यावेळेला रविराज म्हणतात, प्रतिमा माझी प्रतिमा, सायली हे काय आहे, असं म्हणत ते प्रतिमाच्या जवळ येतात। पण प्रतिमा त्यांना झिडकारते। प्रतिमा त्यांच्याकडे काहीच बोलत नाही आणि बाजूला होते। रविराज म्हणतात, प्रतिमा काय झालं, तू असं का वागतीयेस? असं म्हटल्यावरती पूर्णाई सांगते, रविराज तुम्ही जरा थांबा, म्हणजे या सगळ्यामध्ये तिला न फोर्स करू नका कोणत्याही गोष्टीचा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगते। असं म्हटल्यावरती रविराज प्रतिमाचा हात सोडतात, परत मागे येतात। प्रतिमा एकटक त्यांच्याकडे लपून लपून पाहतच बसते। मग आता पूर्णाजी म्हणते, प्रतिमाला घेऊन आलेली आहे ती म्हणजे सायली अलिबागला गेली होती। मग सायली सगळ्यांच्या समोर आता वृत्तांत सांगते। सायली सांगते की मी आणि अर्जुन सर आम्ही अलिबागला गेलो होतो, त्यावेळेला तन्वी पण तिकडे होती, असं म्हणत हा मोठा खुलासा होतो। रविराजांना ही गोष्ट माहीत नसते,
पण आत्ताच्या घडीला त्यांना तन्वी तिकडे होती नव्हती यापेक्षा प्रतिमाची गोष्ट ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो. रविराज म्हणतात, मग काय घडलं अलिबागला? यावरती सायली घडलेला प्रकार सांगते की मला न प्रतिमा अत्यांचा अपघात होताना दिसला, मी त्यांना वाचवलं, पण त्याच वेळेला त्या माझी नजर चुकून निघून गेल्या. मी अर्जुन सरांना सांगितलं सुद्धा की त्या प्रतिमा आत्या आहेत, पण अर्जुन सर माझ्यावरती विश्वास ठेवायला तयारच नाहीयेत. यावरती रविराज म्हणतात, काय? आणि मग यावरती आता मात्र इकडे पूर्णाजी सांगते, रविराज त्यावेळेला सायली आम्हाला कुणाला न सांगता अलिबागला गेली. आम्हाला कुणालाही तिने काहीही सांगितलं नाही. तडक तशीच ती अलिबागला निघून गेली आणि अलिबागला निघून गेल्यावरती मग मात्र तिने आम्हाला फोन पण नाही केला आणि आम्ही सगळे चिंतेत होतो आणि ती प्रतिमाला घेऊन आली. आम्ही सगळेजण प्रतिमाला भेटलोच सुद्धा, पण प्रतिमा आम्हाला ओळखत नाहीये. रविराज म्हणतात, म्हणजे काय? यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते, ते म्हणजे काय म्हणजे आम्हाला पण माहित नाहीये. आम्ही सुद्धा आल्यापासून या प्रश्नांची उत्तरं शोधतोय. आम्हाला वाटलं की नंतर तुम्हाला तरी ओळखेल. रविराज म्हणतात, पण हे आम्हाला ओळखतच नाहीये. त्यावरती सायली सांगते, सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ज्या वेळेला त्या मला इकडे सापडल्या तेव्हा त्या भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसल्या. मला सुद्धा त्यांची ही अवस्था बघून खूप वाईट वाटलं. मी देवी आईच्या मंदिरात गेले, तिकडे साकडं घातलं. मला पुजाऱ्यांनी बाहेर येऊन प्रसाद वाटायला सांगितला. मी ज्या वेळेला प्रसाद वाटण्यासाठी बाहेर आले त्यावेळेला मला प्रतिमा त्या तिकडे दिसल्या आणि त्याच वेळेला मी प्रतिमा त्यांना ओळखलं. मी त्यांना घेऊन इकडे आले, पण इकडे येत असताना त्यांनी त्यांचं नाव मला हातावरती लिहून कविता म्हणून सांगितलं. रविराज म्हणतात, काय? यावरती सायली सांगते, हो त्या स्वतःला इतके दिवस कविता म्हणून म्हणवून घेत आहेत, त्यांची वाचा गेलेली आहे. असं म्हणत सायली धाय मोकळून रडायला लागते. रविराज पण रडायला लागतात. काय? प्रतिमाची वाचा गेले? यावरती रविराज म्हणतात, आणि गालावरती काय झालंय तिच्या? यावरती सायली म्हणते, मला खरंच काही माहित नाही. इतकं काही बोलण्याचा वेळ मिळाला नाही आणि इतकं सगळं मी बोलत बसले नाही. मला त्यांना फक्त घरी घेऊन यायचं होतं. असं म्हणत सायली दुसरा खुलासा करते. मग मात्र रविराज म्हणतात, नाही, माझ्या प्रतिमाची ही अवस्था करणारा धडा मला शिकवायलाच पाहिजे. वरती आता पूर्णाजी पण चिडते आणि खरंच आहे तुमचं रविराज, कोणीही असेल ना ती व्यक्ती, त्या व्यक्तीला धडा शिकवणं हे आपलं काम आहे. काहीही घडलं तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा. इकडे प्रतिमा कावरी बावरी होऊन पाहत असते. रविराज म्हणतात, प्रतिमा कुणी केली तुझी ही अवस्था? कुणी केली तुझी ही अवस्था? मग लगेच प्रिया आता पुढाकार किंवा प्रिया आता सगळा हा आपल्या बाजूने वळवण्यासाठी समोर येते. आणि बाबा कुणी केली माझ्या ही आईची अवस्था? ज्याने कुणी माझ्या आईची ही अवस्था केली त्याला मी सोडणार नाही. रविराज म्हणतात, तू शांत हो बरं, सध्या आपल्याला प्रतिमाला बोलतं करायचं आहे. तू अजिबात या सगळ्यामध्ये ओरडाआरडा करू नकोस. यावर प्रिया रडायला लागते. मला चक्कर येते, मला असं होतंय, माझ्या आईला बघून मला त्रास होतोय. रविराज म्हणतात, बाळा आता सध्या तिला सावरायचं की तुला सावरायचं? प्रिया म्हणते, नाही, ज्या कोणी माझ्या आईची ही अवस्था केली त्याला तुम्ही धडा शिकवलाच पाहिजे, नाहीतर मला सहन नाही होणार. हे नीते. रविराज म्हणतात, तन्वी बाळा तू शांत हो, तुझ्याकडून या चुकीची अपेक्षा नाहीये. आत्ताच्या घडीला तुझ्या आईला सावरायचं की आम्ही तुला सावरायचं? तू जरा शांत हो बरं, आता मला प्रतिमा सोबत बोलू दे. असं म्हटल्यावरती प्रिया प्रतिमाकडे येते. पण आता प्रिया प्रतिमाकडे आल्यावर ती प्रतिमा तिच्यापासून लांब जाते. लांब जाऊन ती एका बाजूला थांबते. ती सायलीच्या मागे येते आणि बाजूला करते. त्यावरती प्रिया म्हणते, आई. त्यावरती प्रतिमा चिडते आणि तिच्याकडे रागाने पाहते आणि आई नाही मी तुझी असं मकाराती मान हलवते. त्यावरती कल्पना म्हणते, प्रतिमा अगं तुझी मुलगी आले. प्रतिमा तिच्याकडे पाहते आणि प्रियाला एक वेगळाच लुक देते आणि आता आई नाही अशी मान हलवते. यावरती सायली म्हणते, थांबा प्रतिमा, त्यांना वेळ द्या, कुणीही त्यांच्यावरती जबरदस्ती करू नका. यावरती प्रिया म्हणते, तू गप ग, तू काहीतरी बोलू नको, माझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये येऊ नको. मग मात्र आतापर्यंत शांत असलेली प्रतिमा प्रियाला ढकलते आणि तिला बोट दाखवून, सायलीला काही बोलशील तर खबरदार असं वाक्य. आतापर्यंत कुणाशीही न बोलणारी प्रतिमा, कुणाचाही तोंड न दाखवणारी प्रतिमा फक्त आणि फक्त सायलीच्या मागे लपते, सायलीसाठी स्टँड घेते. याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि प्रियाला मला आई म्हणून बोलू नको ठणकावून सांगणारी प्रतिमा सायलीच्या मागे लपते म्हटल्यावर ते अस्मिता म्हणते, हे काय आहे? म्हणजे
आता प्रतिमा मी तन्वीला ओळखायला पाहिजे ना, तर ती तन्वीला न ओळखता सायलीलाच ओळखायला लागले आणि ही तन्वीला आई नको म्हणू म्हणते. काय संकेत आहे हा? म्हणजे जसं काय सायलीच प्रतिमा आत्याची मुलगी आहे असं म्हणत आता खरं तोंडून निघतं अस्मिताच्या. आणि इकडे प्रिया गडबडते. सत्याचा उलगडा होण्यामुळे प्रियाचा खरा चेहरा बाहेर येणार असतो आणि देवीच आईच्या संकेताने प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला ओळखलेलं असतं.